जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. स्क्रीन जय दिसत नाही गुरु. का? अं, हम्म, जय गुरु. जय गुरु. आपलं काय कालचा एक श्लोक राहिला होता ना, मला वाटतं आपला. हम्म. दोन दोन राहिले तर. हो हो. हम्म, हं, आज एक उपस्थिती चांगली आहे. 17 आले बापरे. 17. तेच म्हणजे. हेच आहे ना ज्योत्स्ना ते. ताई नाही आली. अकंपनाचंच आहे ना आपला हा. हो ना. कंपनी. हम्म, हो हो. हं. नाही, मला वाटतं काही जण याचे जॉईन झालेत का आज गीतेसाठी, बुधवार म्हणून. हो. मला वाटतं आपण आधी बुधवार म्हटलं होतं ना गीतेचा. तर कोणी हो हो कोणी हो. जण जयश्रीताई, नंतर हो, गीता 8 वाजता असतो ना गीतेचा हा. नाही, शशिकला. नंतर मग मी मेसेज पाठवला होता की आता आपण गुरुवार ते रविवार असं 4 दिवस करणार आहोत गीतेचं. म्हणून मग आजचं ठेवलं नाही गीतेचं. पण तुम्ही ते बरोबर. कदाचित मिस झालं असेल तुमचं. त्यामुळे हो आज हो. गीतेचं नाही आहे. आज बरोबर. संस्कृतचाच आमचा हे घेतोय आणि मग 4 दिवस आपण आता पुढे उद्यापासून कंटिन्युअस रोज आपण 4 दिवस गीतेचं घेणार आहोत. हा. बरोबर. तर जे ओके, गीता, थँक्यू सर. हो, जे मी गीता, गीता म्हणूनच जॉईन झाली आहे. हा, गीते म्हणून जॉईन हम्म. झाले. ते राहिले तरी चालतील, ते ड्रॉप झाले तरी चालतील. पण ओके ओके, संस्कृतचा चालेल. वर्ग सुरू आहे तसा. हा, कसं आहे. अच्छा, ओके. हा, ठीक आहे. अं, आपला 15वा श्लोक कोण म्हणतंय? सुरू करा. 14. चौदावा, हा, करा. हा. नाही, 14 झाला. हा. झाला. हा, मनीषा ताई, अधोपाय. आपलं हो. गीतेचं नाही आहे आज, हा, 14 वाला. मनीषा केकरे. हा, अं, बोला सर. हा, नाही नाही, आज गीतेचं नाही आहे. आज आपलं ओ, म्हणजे सॉरी, हा, गुरुवार पासून आहे ना. ठीक आहे, गुरुवार ते ठीक आहे. रविवार आहे. हा, असं. ओके ओके. ठीक आहे. शुभाताई, शशी आत्या, तुम्ही पण ड्रॉप झालात तरी चालेल. जयश्रीताई, हां, ऐकलं तरी चालेल. हां, कविताताई, हां, कसं आहे. ठीक आहे. 14वा श्लोक कोण वाचतंय? झाला. माधुरी वाचते. माधुरी. 14 झाला सर सर. 14वा झाला. 15वा कोण वाचतंय? 15. मी ते वाचू का? वाचू का सर? हा, वाचा वाचा. भार्या तस्योत्तमा लोके सीता नाम सुमध्यमा श्यामा समविभक्तांगी स्त्रीरत्नम रत्नभूषिता. हम्म. आता याचा पदच्छेद ते वाचा. चांगलं. हां. हां, नाही, आधी भार्या पदच्छेद. तस्य उत्तमा हां. लोके सीता नाम सुमध्यमा हम्म. श्यामा काय? समविभक्तांगी रत्नांगी. स्त्रीरत्नभूषिता. हां, बरोबर. तर आता याचा हम्म. अन्वय वाचा. हम्म. तस्य उत्तमा भार्या सीतानां सुमध्यमा श्यामा समविभक्तांगी रत्नभूषिता लोके युट्यूब. स्त्रीरत्न अस्ति. हां. सीता नावाची त्याची उत्तम पत्नी, कमनीय बांध्याची, सुंदर प्रमाणबद्ध रत्नाने आभूषित या लोकातील स्त्रीरत्न आहे. सुमध्यमा म्हणजे कमनीय बांधा, म्हणजे हा. म्हणजे मध्यम, म्हणजे देहाचा मधला भाग हा योग्य प्रमाणात असलेलं. श्यामा इथं आलेलं नाहीये. तर श्यामा म्हणजे सावळी असं म्हणायला पाहिजे आपल्याला. हा, ठीक आहे. कमनीय बांध्याची, नंतर सॉरी, श्यामा म्हणजे सावळी असं म्हणूया आपण. हम्म. बरोबर. समविभक्तांगी म्हणजे सगळे अवयव ही प्रमाणबद्ध असलेली. हा. हम्म. रत्नभूषिता म्हणजे रत्नांनी रत्नभूषण केलेले, अशी. हम्म.
हे गेल्या वेळेस पण मला जरा शंका वाटली होती की हा अकंपन कसं म्हणतोय, कारण सीतेने खरं दागिने घातले होते का तेव्हा? होते मला वाटतं, नाही का? हा, जंगलात नव्हते, हा वनवासात गेली तेव्हाच वनात नव्हते. नाही 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 नव्हते. ते वनात नाही नाही नव्हते नाही. ते होते. काही काही होते त्याच्यामध्ये नाही नाही, कानातले होते नकली होते, ते कारण ती जेव्हा होते त्यावेळेस हा, तिने ते टाकले ना तिला नंतर. आत्री ऋषी हा. ते मला वाटतं रेणुकानी दिले तिचे स्वतःचे हो दागिने हो तिला हो दिले घालायला. हो हो हो. असं काहीतरी स्टोरी असं काहीतरी वाचल्याचं आहे आठवतंय. गोष्टी. हो का? एक दुसरा हम्म. दुसरी अशी पण कथा आहे की जेव्हा रावणाने हा, तिला उचलून नेली, तेव्हा ती दागिने टाकत 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 गेली. हम्म. त्याप्रमाणे त्यांना मागही कळला होता तसा हो दक्षिणेकडे हो, गेलेला. तो एक उल्लेख आहे. नाही हा होते असं सांगितलंय. हा, तेच. असं का? बरं. हो हो. ते जेव्हा अत्री अनुसया ऋषींच्या माता आश्रमात अनुसया जातात तेव्हा माता हा रेणुकेने अनुसया तिला दिले, अनुसया, हा, हा अनुसयेने अनसई. हा तिला हा. दिलेत. हो स्वतःचे का? दागिने दिलेत सगळे. अच्छा. बरं. हम्म. नाही, आणि कोण पहा, असेल कथा. हं. असं एकदा नंतर मग कुठेतरी कुठेतरी कथा आहे की ते दागिने असे बघतात ना नंतर, मग ते पडल्यावरती तर मग लक्ष्मणाला हं. विचारलं जातं की तू यातले दागिने ओळखतो का कुठले? तर मग तो लक्ष्मण सांगतो हं. हो. की म्हटलं, बाकी कुठले दागिने मी ओळखत नाही, कारण मी नजर वरती पायातले उचलून कधी पैंजण बघितलं फक्त नाही, ओळखतो. पण हा. पायातले पैंजण आणि हम्म. ते जोडवे वगैरे हा ते फक्त हा. तो ओळखतो असं. हो हो, ती पण बरोबर. कथा आहे. हा, तर त्यामुळे ते होते म्हणजे असं. हम्म. होते असं म्हणायला हरकत हा हा, ठीक आहे. तर त्यामुळे याचं, आणि हे मूळ म्हणजे वाल्मिकी रामायणातलंच आहे हे श्लोक, त्यामुळे ते चुकीचं असणं शक्यच नाही असं. बरोबर. नाही. ठीक आहे. आता 16व्या श्लोक वाचा. वाचू मी. हा, अदिती वाचा. हा. तस् हा. तस्यापहरभार्यां त्वं प्रमथ्य तु महावने स तया रहितः कामी रामो हास्यति जीवितम्. हम्म. आता अन्वय वाचते. तस्य भार्याम् अपहरं त्वं अपहर त्वं प्रमथ्य तु महावने स तया हम्म. रहितः कामी सहा. रामो हास्यति जीवितम्. नाही, तर इथे ना हा जो तुम्ही अन्वय. आता वाचला ना, हे फक्त पदच्छेद आहे, हं. हा अन्वय नाहीये. पदच्छेद. हा, म्हणजे हं. हा, फक्त आपण संधी सोडवलेले आहेत असं. हं. संधी आता सोडले. हो, आता हं. उजवीकडचा जो आहे तो अन्वय आहे. हा, तो वाचा. अन्वय. हा अन्वय. हो, बरोबर. स्वामी हा. तुम्ही तस्य. त्वं तु तस्य भार्यां हम्म. महावने प्रमथ्य अपहर सः कामी रामो तया रहितः जीवितं हास्यति. हा हा अन्वय झाला बरोबर. हम्म. हं. तर आता आता खालचं न बघता हो, ठीक आहे. तुम्ही हे करायचा अर्थ लावायचा प्रयत्न करा. हम्म. त्वम तू अच्छा. म्हणजे काय? तस्य. तस्य तू, हा. त्वम तू म्हणजे तू तर, बरोबर. हा, तू हं. तर हा. तू तू तर, तू म्हणजे तर, तस्य म्हणजे त्याची भार्या, त्याची त्याची भार्या, पत्नी. बरोबर, त्याच्या हा. पत्नीला. त्याची हा, पत्नी तस्य म्हणजे पत्नीचे अपहरण. त्याच्या त्याच्या पत्नीला. हा, हा. भार्या म्हणजे द्वितीया. प्रमथ्य म्हणजे जबरदस्तीने. मृमथ्य. अपहर. प्रमथ्य म्हणजे जबरदस्तीने हा, अपहरण. अपहर. आता इथं अपहर म्हटल्यावरती ना एक वाक्य संपलंय खरं. हा. हा, हा. नंतर मग म्हणजे तू तर त्याच्या पत्नीला महावनात किंवा महावनात जबरदस्तीने, महाबळ. हा, हरण कर असं. हम्म. हा. पत्नीचे असं सतया खरं. हा. सहा. हम्म, सहा चा- तया रहित. रहित म्हणजे त्याला सोडून. नाही नाही, त्याच्या एक मिनिट सहा जरा रामाला समजवायचं. म्हटलंय, सहा. ऐका, सहा म्हणजे कोण? तो. हा. हा, हा. आता कामी. कामी हे रामाचं विशेषण आहे. तर कामी हं. राम हा म्हणजे काय? तर राम. म्हणजे असं कामुक या अर्थाने नाही आहे कामी म्हणजे, हं. पण तिच्यावर तिच्यावर खूप प्रेम प्रेम करत करणारा, असतात. प्रेम करत हं. असलेला असा तो. हा. हा. तयारहित, तयार. जसं आपण सह म्हटलं की जसं तृतीया येते ना, तसंच रहित हं. म्हटलं की हा. पण तृतीयाच येते. हा, कारण हो का? सहच्या रहित हे विरोधी आहे. सह म्हणजे बरोबर, हं. रहित म्हणजे त्याच्या विना असं. सोडून. हा. तर हम्म, तर तयारहिता म्हणजे तिच्या विना. तिच्या विना. तिच्या तिच्या विरहाने, म्हणजे चुकीचं आहे हे, तिच्या विना. हा. हा,
हा तिच्या विना, हा, त्या किंवा ती विना असं म्हणता येईल आपल्याला, हा, त्या किंवा त्या विना असं म्हणता येईल ऍक्च्युली. तिच्याशिवाय. त्या विना, हा, तिच्याशिवाय, हा, तिच्याशिवाय असं म्हणता येईल. ऍक्च्युली इथं आपल्यामुळे याच्यात नाही. काय तुम्हाला कळत नाही खरं. तिच्या विना जीवितम हास्यती, जीवन, हा, हा, जसं आपण परवा म्हटलं ना, हा जहाती, तो जो धातू आहे त्याचं हे हो हो हा. भविष्य काय, हास्यती, सोडील. हा, सोडेल. सोडील. अशा रीतीने हे तिच्या मूळ विना त्या वाक्याची जीवन रचना आहे. सोडे. हास्याची पटकन लक्षात नाही येत. हा धातू आहे ना. हा, हा. हा धातू ते मी हा विचारत ते होते की आपल्याला हाताला कसं येईल, काय आहे इथे अर्थ त्याचा असं. नाही नाही, जहाती. हा हा हास्य. जहातीच जहाती. हे होतं. जसं पा पिबतीचं पास्यती होतं, तसं इथं हा. हो, हा जहातीचं हास्यती होतं. हास्याती होतं बरोबर. हम्म. तर ठीक आहे, आपण अशा रीतीने आपला हा पाठ इथं संपलेला आहे. हम्म. तर मी हे तुम्हाला पूर्ण या पाठाचं जे हे आहे, तर एक डॉक्युमेंट पाठवेन मी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते हे मिळेल, बरोबर. अं, आता दुसरं, आता आपल्याला पुढचा पाठ घेऊया आपण. हं, एक मिनिट. चालेल काय सर, मला कोण? ना मलाही एक शंका आहे. हा, 15वा श्लोक इथे पुस्तकामध्ये जरा वेगळ्या टाईपने छापलाय. त्याचं काही कारण आहे का चुकून झालंय? काय काय छापलंय सांगा. नाही, सेम श्लोक गोल. सेम आहे, पण त्याचा गोल वाला. टाईप जो आहे तो 14 आणि ह्याच्या पर्यंत वेगळा आहे, आणि 15ला एकदम वेगळाच टाईप आलाय, म्हणून विचारलं की काही वेगळं फॉन्ट आहे का वेगळा ते. आहे, फॉन्ट वेगळा आहे. हा, फॉन्ट आणि इवन साईज आणि हे सगळंच वेगळं आहे, म्हणून विचारलं. ओके. हा, लक्ष्मीताई, तुमच्या हिंदी पुस्तकातही तसंच वेगळं आहे का? लक्ष्मीजी है ना? लक्ष्मी हा, वैद्यनाथ. एव्हरीथिंग सेम. हा नो, हा, बोलते बोलते मी. हा, फॉन्ट सेम वेगळा आहे नाही आहे सर, ना काही? सेम. हा, हा, मग मराठीत काहीतरी त्या हा, टाईप फोन काही सेटिंग मध्ये नाहीये, सेम आहे सर. सेम आहे ना. हा, नाही, टाईप सेटिंग मध्ये काहीतरी गडबड हा, झाली त्याच्यात असेल काय बाकी. ते असेल मला. हा. चालेल. मध्ये ठीक आहे. ह्यांनी शुभांगी त्यांनी विचारलं होतं, भाग 1 मधील लोकोक्ती राहिल्या आहेत का? भाग एक म्हणजे शुभांगी कुठला? आहे मला का? असं वाटतं की सामान्य ज्ञानमधल्या लोकोक्ती का, असं त्यांना म्हणायचंय. नाही, हो, त्यातल्या सामान्य म्हणी. ज्ञानातलं पाठ 4 मधल्या लोकोक्ती राहिलेले. अच्छा, असं का? म्हणजे ठीक आहे. ह्या का? अवश्यम भावा विना भावा भवन्ति मोक्षा. म्हणी म्हणी म्हटलाय त्यांनी म्हणी, पाच हा म्हणी. सत्रामध्ये. म्हणी हा, म्हटलाय, हा लोकोक्ती लोकोक्ती म्हणजेच नाही म्हणी. असं. हा, 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 त्या एक राहिल्यात. मिनिट. सामान्य ज्ञान पुस्तकातला घड्याळाने 21 करतो फोन, नंबरचा अर्धा पाठ. तासाने. अगं सामान्य ज्ञान नाही. आले आले. तू त्या भाग 1 मधलं म्हणतीस. नाही, कुठलं ते म्हणजेच तो सांगा भाग मला. एकच आहे ना एक सामान्य. एक नाही ग. शुभांगीताई, कुठलं हा. पुस्तकाचं नाव सांगा आणि पाठ सांगा, मग संस्कृत आपण बघू. सामान्य ज्ञानम भाग 1च म्हटलंय त्याला. हा, त्यातलं पान नंबर 21 वर लोकोक्त्या आहेत, त्या बऱ्याच आहेत, आणि त्याचा अर्थ दिलाय, पण मग स्पष्टीकरण करता येत नाही आम्हाला, मला तरी नाही येत. ओके. हा, नाही, मग मला एक वाटलं काम तू करू. त्या आधीच्या पुस्तकातलं म्हणतीयस. हो, पहिलं पुस्तक. नाही 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 नाही, गो, पण मग हे तिसरं आहे. मग शुभांगीताई, ऍक्च्युली एक मिनिट. हा. सामान्य ज्ञानम हे आपण तसं पूर्ण शिकवलेलंच नाहीये. त्यातलं फक्त हा, काहीतरी आपण घेतलेलं होतं. काय काय घेतलं होतं पहा. छंद. हा, छंद छंद. छंद. घेतलेत. फक्त छंद घेतलेत, बाकी ते पुस्तकाला अजून हा, आपण बाकी काही नाही. हातच लावला नाही. आणि मी तुम्हाला फक्त म्हटलंय की तुम्ही ते चाळत राहा, मग त्याच्या विशिष्ट विशिष्ट बर. शंका असतील त्यावर आपण बोलूया, असं हम्म. आपण म्हटलेलं आहे. हा, तर हा आता भाग पूर्ण झाला की मग आपण ते पुस्तक हातात घेऊया आपलं. हे पण हा, करायचे. हो, काय- बरं, चालेल. होय. हा, त्यामुळे ते पुस्तकाचं ना असं राहिलं असं नाहीये, काही घेतलेलंच नाही आपण हा, त्यातलं असं. हा, तेच मलाही हे लक्षात आलं नाही. मग हा, पाठ 17 पहिलं परिचयाचा पहिल्या पुस्तकातल्या पाठ ते 17 झालंय. झालाय का? मी नव्हते म्हणून विचारते, मला आठवत हो, म्हणजे. ते झालंय. झालंय, ओके. हो, ठीक आहे. आता आपण स्क्रीन दिसतोय ना तुम्हाला? मी हो. पाठवीन शुभांगी तुला तो पाठ 17.
हो हो हो, चालेल चालेल. मलाही हा. पाठवा म्हणजे मी मी तर खूपच त्या पहिल्या पाहूया. पुस्तकाला सगळ्यालाच बहुतेक मी ऍबसेंट होते. हो का? बरं. हम्म. बरं. त्याची मला ना बहुतेक PDF आहे सरांनी पाठवलेली. हा ठीक आहे. आता आपण कॉमन ग्रुप अका कॉमन 10वा ग्रुप पाठ. मध्येच टाका ना, व्हॉट्सअप मध्ये. हा 10वा पाठ काहीतरी फक्त रूप आहेत. हा तर ते स्किप करूया आपण आणि नंतर मग सरळ 11वा पाठावर जाऊया. चालेल. होय, ससर्ज चालेल सर. क्षेमाय. हा ठीक ते आहे. काय पाठच 10व्या नाही. पाठाचा आम्ही काय करायचं, नुसतं वाचून समजून घ्यायची का रूप? शब्द हो रूप हो. आहेत. हो बस म्हणजे काय ओके. त्यापेक्षा मी पण तेच सांगणार की वाचा. हो, काही तुम्ही शंका तेच असेल तर सांगणार सांगा. तेच. हम्म. सर, ठीक आहे. 10व्या पाठाचं आमच्या ह्याच्यात प्रिंटच झालेलं नाहीये. अय्या, हो, म्हणजे पूर्ण पेज कोरी. काय मराठीमध्ये सांग. मराठीमध्ये हो. मग मी ठीक आहे पाठवते, त्याचं. फोटो टाकते मी. ऐका हा मग तुम्ही एक छान फोटो PDF काढा चांगला अगदी की जे ते प्रिंट घेऊन ते लावू शकतील त्याला असा. हा नाही, लिहून काढलं तरी. ठीक आहे. लिहिण्यात वेळ नाही, जाईल ग. नाही ठीक आहे ना. किती किती पानांचं आहे ते? 2 पानं 2-3 पानांचं असेल. तीनच आहेत. 2, हो, 2 तीनच आहेत. पानांचं. तीनच आहेत पान. तसं मी तुम्हाला हे हे पण पाठवू शकतो. याच्यात जे दिलेलं आहे ना हे पण पाठवू शकतो मी. हं. म्हणजे जरा प्रॉपर तुम्हाला प्रिंट करायला आणि सोपं जाईल असं. हा हा, पाठ हे पण 10वा. चालेल. हा पण कोणाच्या हम्म. पुस्तकात नाही, सगळ्यांच्याच पुस्तकात नाहीये की कोणा विशिष्ट चालेल. म्हणजे चुकून. काय माहिती नाही, पण माझ्या ह्याच्यात तर नाहीये सर. बर. माझ्या ह्याच्यात आहे सगळं. हा ठीक आहे. हे बघ, मी चालेल. आत्ता टाकले थोडंसं. हा चला. तर आपण आता 11वा पाठ सुरू करूया. ससर्ज क्षेमाय. हम्म. याचा अर्थ काय, कसा कसा लावणार तुम्ही या टायटलचा? हम्म? मनुष्याच्या कल्याणासाठी हा म्हणजे ससर्ज चांगलं, सर्ज म्हणजे क्षेमाय सर्जनशीलतेतलं काहीतरी असेल आणि ससर्ज. क्षेम म्हणजे शब्दार्थ कल्याण. शब्दार्थात कल्याण. दिला आहे. हम्म. शब्दार्थात दिला. हा ससर्ज म्हणजे जसं धातुसाधित असते. ससर्ज सर्ज सृजतीचं धातुसाधित सर्ज. तर हम्म. क्षेमाय सर्ज हा असं म्हणजे काय. ससर्ज हा तर विसर्ग लोप झाला त्याचा. तर क्षेमाय ससर्ज हा. ससर्ज हा म्हणजे चांगलं असं. म्हणजे चांगलं. आता म्हणजे कशा असं आपल्या सगळ्या विश्वाच्या किंवा मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वरनी काय काय कशा कशाचं सृजन केलं त्याचं इथे छान लिहिलेलं आहे कवीने इथं. तर वाचा पहिला श्लोक. अच्छा, हम्म. सोपं आहे अगदी तसं. मी वाचू का? हं. हा वाचा लक्ष्मीताई. वाचा. दिवाकरं चापि निशाकरं च तारागणं चाप विहायसं च प्र प्रभञ्च प्रभञ्जनं चापि धनञ्जयं च ससर्ज क्षेमाय नृणां विधाता. सूर्य दिवाकरम आणि चापे चंद्र. हा, इंद्रवज्र. याची चाल अशी आहे. इंद्रवज्र. दिवाकरम इंद्रवज्र. चापे निशाकरंच तारागणं चाप रावणश्चापि विहाय संच. विहाय सञ्च प्रभञ्जनं चापि धनञ्जयं च ससर्ज क्षेमाय नृणां विधाता. बरोबर. तर आता इंद्रवज्र. हा तर आता याचं हा तर 11 अक्षरांचं असलं की इंद्रवज्रा हम्म. उपइंद्रवज्रा किंवा उपजाती असं. हम्म. ठीक आहे. ठीक आहे. पण आपण बघूया आता याचा अर्थ काय कसा होईल. वाचा लक्ष्मीताई. सोपं आहे अगदी. हम्म. हा, सूर्य आणि चंद्र सुद्धा, तारका आणि पक्षी सुद्धा, वादळ आणि पोषण वायू धनंजय सुद्धा विधात्याने मनुष्याच्या कल्याणासाठी निर्माण केले. हम्म. आता इथं याचा अन्वय असा होईल. हम्म. विधाता विधाता म्हणजे ब्रह्मदेव किंवा विधात्यानी. हा हम्म. नृणाम क्षेमाय. नृणाम क्षेमाय म्हणजे नराच्या नृ हे नर म्हणजे मनुष्य म्हणा. तर नराच्या क्षेम म्हणजे कल्याणासाठी कल्याण. ससर्ज. कल्याण. हा. ससर्ज. आता आता काय काय तर हे सगळे कर्म आहेत. दिवाकरम निशाकरम तारांगणम तारागण. हा पक्षी प्रभंजन म्हणजे वायू.
आता हा नाही, प्रभंजन म्हणजे वादळ, धनंजय म्हणजे पोषण वायू. ऍक्च्युली काय आहे की अं, आपल्या शरीरात असे वेगवेगळे जे वायू असतात ना, तर त्यातला धनंजय हा जो वायू आहे, तर हा आपलं पोषण करतो. असं तर म्हणून त्याला धनंजय म्हणजे त्याला उद्देशून म्हटलेलं की धनंजय असं. हा, आणि प्रभंजनन म्हणजे वादळी वारा, वादळ अशी. तर ही वादळं सुद्धा आवश्यकच आहेत असं. हा, म्हणून हे सगळं परमेश्वराने आपल्या मनुष्याच्या कल्याणाकरता निर्माण केलेलं आहे असं. हम्म, असं. हा. बोला पुढचं वाक्य वाचा. त्याला कोणतरी बघा वाचा. लता लता आणि असं. हं. ऐका, एक मिनिट, एक मिनिट. हं. आता प्रभंजन, भंजन म्हणजे काय? तोडफोड करणे, बरोबर. तोड. हा, भंजन. हा, प्रभंजन म्हणजे प्रकर्षाने भंजन करणे. म्हणजे हम्म. जसं वादळ येतात मोठमोठी, त्सुनामी, नाही का, पण ती हम्म. सुद्धा सृष्टीच्या समतोलासाठी ती आवश्यकच असतात. आणि धनंजय, धनम म्हणजे काय? धन म्हणजे आरोग्य आपलं. खरं धन म्हणजे आपलं आरोग्य आहे की नाही. आणि त्याचा जय म्हणजे आरोग्याच्या कल्याणासाठी जो काम करतो तो धनंजय वायू असं. त्या प्रभंजनमच अपि धनंजयच म्हणजे दोन्ही वायू. हा, असं. जसं आता इकडं सूर्य आणि चंद्र, तारांगणम आणि तारका आणि पक्षी. तारका खूप दूर असतात, पक्षी अगदी जवळ असतात. प्रभंजनम आणि धनंजय म्हणजे हा एकदम वादळी वारा एकदम हे देणारा, आणि दुसरं धनंजय म्हणजे पोषण करणारा पोषक वायू. हा, तर हे सगळं कॉन्ट्रास्ट. म्हणजे दोन कॉन्ट्रास्ट दिलेला आहे. म्हणजे दोन्ही अशा विरोधी, हे सगळं आपल्याला विधात्यांनी माणसांच्या कल्याणासाठी सृजन केलं आहे त्याचं. असं. हा, पुढचं वाचा. कोण वाचेल दुसरं श्लोक? लतासु पुष्पाणि वनेषु वृक्षान् फलानि वृक्षेषु फलेषु रसारं पुष्पेषु रूपगन्धं च शोभने ससर्गक्षेमाय नृणां विधाता. हम्म. वेलीमध्ये फुले, वनामध्ये झाडे, वृक्षांवरती फळे, बापरे. फळांमध्ये रस, रस. फुलांना रूप आणि गंध शोभून दिसतो. आणि हे हे सगळं सर्व विधात्याने विश- माणसाच्या कल्याणासाठी निर्माण केले आहे. हा, छान. म्हणजे कळलं. हे सगळं निसर्गाचं वर्णन आहे, की हे सगळं हम्म. माणसाच्या आनंदासाठी, कल्याणासाठी, नाही का, हम्म. म्हणजे हम्म. पोषणासाठी. हा, आणि नुसतंच आपलं गरजा नाही, आवश्यक गरजा असं नाही, तर रूप, गंध, नाही का, असं सगळं, रस हम्म. वगैरे, हे सगळं आनंदासाठी निर्माण केलेलं आहे, म्हणजे असं या अर्थाने. हम्म. हम्म, येस, असं. नक्कीच. हम्म. पुढे वाचा तिसरं श्लोक. कोण वाचेल? कोण? धनानि धान्यानि पटानि गेहं पापानि हम्म. दुःखानि सुखानि चापि हम्म. ज्ञानं च विद्या च कलाश्च सर्वाः ससर्जक्षेमाय नृणां विधाता. हम्म. हम्म. धनधान्य, वस्त्र, घरे, सुख दुःख आणि पाप सुद्धा, ज्ञान आणि विद्या आणि कला सर्व मनुष्याच्या कल्याणासाठी विधात्याने निर्माण केले आहे. तर इथे ना हम्म. कला सर्व असं नको, सर्व कला. म्हणजे सगळ्या हम्म. कला असं. हा, हम्म. आता इथं सर्व कला. आपण, हा, आपण जसं विचारू शकतो की इथे पाप का बरं किंवा दुःख का बरं कल्याणासाठी निर्माण केलं, पण ते त्याचा पण अर्थ आहे. सरळ आहे की जोपर्यंत दुःख नाही तोपर्यंत सुखाची किंमत नाही, म्हणजे किंमत आहे. सुखाचं महत्व कळत नाही. येस. आणि पाप आणि पुण्य या सुद्धा एकाच याच्या दोन बाजू आहेत, म्हणजे, नाही का. नाण्याच्या दोन बाजू. हा, कारण हे सगळं जे म्हणजे सायकल जे आहे, तर त्या दृष्टीने सगळेच पुण्यकर्मी नाही, तर पापही आवश्यकच आहे असं या अर्थाने. कारण जे पहिल्या पापी लोक. श्लोकात हा, अंसी धनंजयम म्हणजे अग्नी असं काय लिहिलंय? कुठे लिहिलंय अग्नी? मराठीत लिहिलंय का? अं, हे अच्छा, म्हणजे अच्छा. आपल्या संधीच्या ह्याच्यात पहिला. ओके, ओके. त्या अर्थामध्ये पण हे पुस्तकात दिलेले आहेत का हे अर्थ? बघा. नाही, धनंजय हम्म? पुस्तकात पुस्तकात नाहीये, नाही नाही इथेच आहे दिलेला. आपल्या ह्याच्यात. हम्म. पुस्तकात म्हणजे अर्थ पीडीएफ दिलाय पण मध्ये. तसा नाही दिलेला. हम्म.
धनंजयचा नाही. प्रभंजन्य पण विहाय पक्ष धनंजय म्हणजे माझ्या दृष्टीने तरी अग्नी नकोच, पोषक वायू असं. हम्म. पोषक वायू हवं ते. हम्म. हा. ठीक आहे. तर हा, तर जसं आपण म्हटलं की दुःख पाप हे सुद्धा कल्याणासाठीच, मनुष्याच्या कल्याणासाठी विधात्याने निर्माण केलेला आहे. हा, पुढचा श्लोकाचा चौथा. वाचते मी. हा. ग्रामाजनानां नगराणि पूषा धेनुं हयं चात्र तथा गजं च हम्म. छागं च मेषं वृषभं तथैव ससर्ज क्षेमाय नृणां विधाता. हम्म. पूषा म्हणजे मनुष्य को, हे काय हयम हयम. हा, हयम म्हणजे काय सर? घोडा. घोडा. हा, तो हयग्रीव, हयग्रीव हयग्रीव. नावाचा. हा, म्हणजे घोड्याचं तोंड असलेला असं. हम्म. हा. अच्छा. हम्म. लोकांची गावे, नगरातील लोकांना येथे गाय आणि घोडा आणि तसे हत्ती, लोकांना नको, बकरी आणि मेंढरे. नाही लोकांची नाही, म्हणजे हा. लोकांची गावे आणि पुसाम आणि मनुष्यांची किंवा पुरुषांची नगरे असं. पुसा म्हणजे पुरुष असंच म्हणता येईल. हा, पुरुषांची नगरे. हा, नगरातील नाहीये, हे काही सप्तमी नाहीये. हा. हम्म. ग्राम जनानाम ग्रामाः, हा, पुसाम नगराणि. हम्म. हम्म. असं. हा. वाचा पुढे. सर, हा. हा आपल्या बोला. पुस्तकात प्रसाद बोलतोय. पुरुषांचे नाही. हा, बोला. हा, ते पूसा आपण कुठेतरी मी ऐकलं होतं, एकही क्षरम पूसा महापातक नाशनम. हम्म. पुसा म्हणजे ते आणि हे मनुष्याची, पूसा एकच आहे का? पुरुषांचं. एकैकम हो. अक्षरम पूसा. पुसा हा, असं महापातक काहीतरी नाशन ऐकलं म्हणजे होतं. हा, बरोबर. रामरक्षक पुसा, बोलतोय. पुसा महापातक रामरक्षित आहे, नाशनम हा, रामरक्षित. म्हणजे रामरक्षित आहे, करेक्ट. बरोबर. तर त्याचा अर्थ, याचा अर्थ पुरुषांचा हाच होतो, दोघा याच्यात. हा, बर बर बर. पुस्तकात काय मनुष्य के पाहिजे इथे, हा, को नको. बोला शुभांगीताई, बोला. ऐकू नाही येत आहे तुमचं. बाकी कोणाला ऐकू येत आहे का त्यांचं? हो, ऐकू येतंय. हो, ऐकू येते ना. पुसाम नाही, पुंसा आहे ना ते. पोंसा आहे, हा. पुंसा आहे, नाही नाही पुसाम नाही नाहीये. नाही नाही, पुसाम नाही, पुसा असं. हा, पुसा असं. पून असं नाही म्हणत तिथे, पुसा असं. हा, असं पुसा असं. अर्थ माणसांचे असं दिलंय. हा, पुरुष माणसं, खरं नाव पू म्हणजे पुल्लिंग म्हणजे पुरुष या अर्थाने, पण माणसांची असंही म्हणता येईल आपल्याला. अच्छा. मनुष्यांची पण म्हणता येईल ऍक्च्युअली. हा, मनुष्यांची. हा. हा. हा, नगरे. धेनुम म्हणजे गाय. हा, इथे येथे गाय आणि घोडा आणि गज म्हणजे हत्ती. छाग म्हणजे हा, बकरी, बकरी. मेंढर. हा, आणि बैल. असं. बैल. हम्म. तर हे सगळे म्हणजे पाळीव प्राणी, म्हणजे इथं त्यांचा उल्लेख केलेला आहे. बकरी पाळीव प्राणी आहे, मेंढरं पण म्हणजे मेंढऱ्यांपासून लोकर वगैरे मिळते. बैलापासून, बैल तर शेतीसाठी अत्यावश्यक आहे असं. हम्म. तर हे सगळे मनुष्याच्या कल्याणासाठी, गाय दुधासाठी गाय, प्रवासासाठी घोडा, वजन उचलण्यासाठी हत्ती, असं सगळं मनुष्याच्या कल्याणासाठी विधात्याने निर्माण केले असं. गाव पुढचं आणि वाच. नगर सुद्धा असंच असणार आहे काय, म्हणजे हो, गाव. जनानाम ग्रामाः हा. पूसाम नगराणि असं. हा. असं तर हे म्हणजे म्हणजे असं हा. असं इथे अध्यारूत आहे का, म्हणजे अपेक्षित आहे का, हा जो श्लोक लिहिलाय त्याला, की जशी गावं आणि नगरं
ही निर्जीव वस्तू आहेत पण त्या लोकांना उपयुक्त आहेत. तसेच हे बाकी सगळे सजीव आहेत. गाय म्हणा, बैल म्हणा, हम्म, अ, नंतर छागम म्हणजे बकरी असेल कदाचित, किंवा मेष म्हणजे बकरी असेल, मेंढरं, हे सगळे हम्म, सजीव आहेत, प्राणी आहेत, पण त्यांची तेवढीच मनुष्याच्या गरज हितासाठी आहे. गरज आहे. हम्म. ज्याला आपण बायोलॉजीमध्ये म्हणतो ना, काय ते जीवनचक्र, सृष्टीचक्र, नाही का? हो. तर हा, हा, तर सायकल त्या चालू सृष्टीच्या पाहिजे. हा त्या म्हणजे सगळ्यांना, सगळे एकमेकांना पूरक आहेत या अर्थाने, नाही का? असं अगदी आहे. बरोबर. हम्म. हा, हा हा बरोबर. हा. सजीव आणि निर्जीव दोघही जण विधात्यांनी हो नाही, आणि म्हणजे एकमेकांच्या गाव हिताकरता तयार केलेत. हा म्हणजे खेडेगाव वगैरे पण पाहिजे आणि शहर नगर असे प्रगती असलेली पण हा, पाहिजेतच. हे पाहिजे. दोन्ही. हा आणि म्हणजे त्यामध्ये नुसतं गाव प्राणी आणि पक्षी पण पाहिजेत. हा, प्राणी तर आहेतच, पण गाव आणि नगर ह्याच्यातला फरक हा म्हणजे सुद्धा हा म्हणजे तो अध्यारूत. म्हणजे विविध, आपण ज्याला आपण म्हणतो की हा विविधतेने नटलेली संस्कृती, तसं हा, गावांची संस्कृती, खेड्यांची संस्कृती वेगळी आणि नगरांची वेगळी वेगळी, दोन्ही नगरातली आवश्यकच. जरा हा, संस्कृती करता आवश्यकच आहे. दोन्ही, दोन्ही आवश्यक आहेत असं, हा. या अर्थाने. ठीक आहे, 5वा श्लोक. वर्षा वसंतं शरदं हिमांतं शैत्यं विधान निदाघं हम्म, च दिनं च रात्रिं हम्म, नक्षत्रचक्र सुमनोहरं हि ससर्ज क्षेमाय नृणां विधाता. हम्म. वर्षा, वसंत, शरद, हेमंत, शिरीष, ग्रीष्म म्हणजे 6 ऋतू, शिशिर शिशिर दिवस शिशिर. आणि हम्म, रात्र. हम्म, शिशिर, हा सॉरी, शिशिर आणि ग्रीष्म हे दिवस आणि रात्र हे, आणि सुंदर असं हे नक्षत्र चक्र, हे सुद्धा सगळं मानवाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी निर्माण केलं आहे. ते म्हणजे हे इथे बघा, म्हणजे ना, आता हे सगळं जे आहे ना, ते हे हम्म. म्हणजे कालचक्र आहे. हम्म. कालच पावसाळा म्हणजे सगळे 6 उन्हाळा, ऋतू. हिवाळा, पावसाळा. हो, हो, नाही का, सगळे 6 ऋतू, दिवस 6 ऋतू. रात्र, आणि पृथ्वी हम्म. जसं 27 नक्षत्रातनं जाते, म्हणजे हो वेगवेगळ्या नक्षत्र, जसं मृग नक्षत्रात पाऊस सुरू होतो, हो हो. नाही का, वगैरे वगैरे तसं. तर आता इथे म्हणजे ते हे सुद्धा जे केलेलं आहे माणसाच्या कल्याणासाठीच निर्माण केलेलं आहे असं. हम्म. हो, कालचक्र. हा. जसं म्हणजे आपण म्हणतो की आध्यात्मिक दृष्ट्या असं म्हटलं जातं, म्हणजे आपल्या सनातन हम्म. धर्मामध्ये, की बाकी हम्म. सगळ्या ज्या योनी आहेत, म्हणजे आपण असं याच्यावर कोणीतरी असा प्रश्न करू शकतो की हे सगळं माणसांच्याच हम्म. कल्याणासाठी काय, म्हणजे बाकी प्राण्यांना काही महत्त्व नाही का? आहे. म्हणजे आहे. नाही नाही, पण त्याचं उत्तर असं की आपल्या सनातन धर्मानुसार माणसाचा जो जन्म आहे ना, हीच फक्त कर्मयोनी आहे आपली. हा, बाकी सगळ्या ज्या आहेत ना, बाकी सगळ्या जीव जंतू पशु पक्षी प्राणी, त्या सगळ्या भोगयोनी आहेत. भोगयोनी म्हणजे हो काय? गय. हा, की जिथं जे जे काय त्यांची बरी वाईट कर्म असतात, त्यांची त्यांना फळं मिळतात, म्हणजे फळ फक्त ते भोगतात. हम्म. ते नवीन काही हम्म. बरं वाईट कर्म करू शकत नाही, कारण त्यांना निर्माण हो. देवाने तेवढी बुद्धीच दिली नाही, तेवढं स्वातंत्र्यही दिलं नाही, वगैरे वगैरे. त्यामुळे विचार करण्याची विचार, शक्ती फक्त हा, मानवालाच दिली. हा, त्यामुळे म्हणजे विवेक बुद्धी, ज्याला आपण म्हणतो हा विवेक बुद्धी, हे सगळं जे आहे, बरं चांगलं की वाईट, हे ठरवण्याची जी हो. क्षमता आहे ती फक्त माणसात आहे. हा. बाकी सगळे फक्त माणसा. आहार निद्रा भय मैथुनंच, म्हणजे सगळे पशु हा पक्षी बस आहार निद्रा भय मैथुन याच्यातच असतात त्यांचा जीव. पण तेवढंच. ज्याला आपण जे पुरुषार्थ म्हणतो, धर्म अर्थ काम मोक्ष, हा सगळा मनुष्यालाच दिलेला आहे. हा, आणि त्यामुळे आणि मनुष्यालाच का दिलेला आहे? कारण मनुष्याची कर्मयोनी आहे, म्हणजे चांगलं कर्म केलं तर आपली आध्यात्मिक उन्नती होईल, जर वाईट कर्म केलं तर हम्म. आपली अधोगती होईल. हम्म. पशुला तसं काही नसतं. पशुला वाघाने कोणाला खाल्लं म्हणून त्याला पाप लागत नाही, किंवा कुत्रा कोणाला चावला तर त्याला पाप लागत नाही. हा, कारण ती कर्मयोनी नाहीच आहे, ती फक्त भोगयोनी आहे. पण माणसाचं तसं नाही. हम्म. माणसाने कोणाला त्रास दिला तर त्याला पाप लागेल, त्याला फळं भोगावी लागतील. कोणाला परोपकार केला तर त्याला पुण्य मिळेल, त्याचंही त्याला चांगलं फळ भोगायला मिळेल असं. तर त्यामुळे हे सगळं जे सृष्टी आहे, ही मनुष्य ही कर्मयोनी आहे. तर त्यामुळे त्याच्या कल्याणासाठी आणि त्याला सगळं असं हे अनुकूल केलेलं आहे, की आता तू नुसतं चांगलं स्वतःची उन्नती करून घे. हं. म्हणून हम्म. जसं पहिलं हे म्हणजे दिवाकरम निशाकरम, हे सगळं म्हणजे पूर्ण अवकाश. हं.
नंतर लता पुष्पाणी हे सगळ्या म्हणजे वनस्पती. नंतर धन धान्य पाप ज्ञान विद्या ही सगळी आपली म्हणजे विद्या संस्कृती वगैरे वगैरे हे सगळं कला वगैरे वगैरे. नंतर बाकी हे सगळे पशु पक्षी म्हणजे पशु वगैरे सगळे पाळीव म्हणजे जे आहेत की जे आपल्या माणसाच्या उपयोगी येतात हे सगळे. आणि नंतर हे सगळं ऋतुचक्र नक्षत्रचक्र निसर्गचक्र. तर हे सगळं जे म्हणजे का केलेलं आहे हे आपल्याच्या कल्याणासाठी केलेलं आहे. पण आपण मूर्ख माणसं अशी की आपण नुसतं स काहीतरी त्याचं म्हणजे हे करतो मातेरं करतो याचं म्हणजे आपल्या ओड बडतं. स्वतःची आध्यात्मिक उन्नती करण्यापेक्षा म्हणजे जसं मी म्हटलं की कर्मयोनी आहे. तर चांगली कर्म करून आपली आध्यात्मिक किंवा आत्मिक उन्नती करण्यापेक्षा आपण त्याचं म्हणजे ही योनी किंवा हा जन्म आपण वाया घालवतो बऱ्याचदा. असं तर ती जाणीव व्हावी हा म्हणून हा असा एक सुंदर असा 5 श्लोकांचा हा पाठ आहे किंवा ज्या पाठ कोणी केले. केलंय असं. हम्म. नाही का असं. बाल संस्कृतम असं म्हटलंय खाली. बालस हा म्हणजे आहे लहान मुलांचं पण ते म्हणजे लहान मुलांना अशी नाही जाणीव त्याच्यात व्हावी किंवा ह ह ते हा लहानपणी ती सगळं कविता होती नाही ते, देवा तुझे किती सुंदर आहे आकाश, बरोबर ह बरं सुंदर अगदी प्रकाश अगदी हो सूर्य हो देतो. सुंदर तसंच प्रकाश पडे त्याचा. ज्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणू तसं पॉझिटिव्ह थिंकिंग. हा असं त्यांनी प्रवृत्त केलेलं आहे आपल्याला असं. ठीक आहे तर आता आता आपला म्हणजे पुढचं क्लास सोमवारी का? म्हणजे आता सर खरं ऋतू हा हिमांत ऋतू आहे, पण आपण त्याला मराठीत हेमंत ऋतू म्हणतो. नाही नाही हे म्हणतात आहे. नाही, नाही, नाही. हिमांत लिहिलेलं आहे. हा हे हिमांतम संस्कृत. हो मग बरोबर आहे निदानम हा हिमाचा अंत निघानम. होतो तो. हा आता निघानम पण तो दुसरा ऋतू आहे बघ ना. शैत्य म्हणजे शिशिर. मग हेमंत आणि हिमांत वेगळे आहेत का ऋतू? नाही 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 तोच आहे नाही हिमंत म्हणजे नाही ते हिमांत आहे हेच तेच. आहे. हा एकच आहे म्हणजे एकच आहे. याचा अर्थ संस्कृत मध्ये हिमांत म्हणजे मराठीमध्ये हेमंत. हा हा असंही मी म्हणता हेच येईल म्हणत किंवा होतो. नाही नाही पण शैत्य म्हणजे शिशिर. संस्कृतमध्ये हेमंत पण शब्द आहे हिमांत पण शब्द आहे दोन्ही आहेत असं. ओ बर बर ओके. हम्म. आणि ते बरोबरच आहे कारण कसं की म्हणजे वर्षा म्हणजे आता हे हे क्रमाने नाही आहेत आणि जसं हा तेच ग्रीष्म म्हटलं हा हिमाचा म्हणजे अंत असं नाही. हा ग्रीष्म ऋतू म्हणजे जसं वसंतच्या नंतर ग्रीष्म चैत्र येतो. वैशाख. हा नाही नाही चैत्र वैशाख वसंतच्या नंतर वसंत. ग्रीष्म येतो. ग्रीष्म नंतर शरद येतो. शरद नंतर हेमंत येतो. हेमंत नंतर शिशिर येतो. शैत्य म्हणजे शिशिर. शिशिर नंतर मग वसंत येतो आणि मग वर्षा येते म्हणजे हे क्रमाने नाही येत हा. बर हा. बर. ते आपण चैत्र वैशाख वसंत ऋतू असं पाठ केलं. चला ठीक आहे आता थांबूया इथे आपण सोमवारी ना. सोमवारीच सोमवारी ना. घ्यायचं ना की कसं तसं आपण हा म्हणजे चालेल. सध्या मला वाटतं लहान सोमवारीच लहान आहे घेऊया. पुढचे सगळे. पुढचे छोटे छोटे त्यामुळे फार वेळ लागणार नाही. एका दिवसात एक त्यामुळे होऊन आपण जातो. हा तर एक पटकन हे कादंबरी पुढचा धडा तो कादंबरी म्हणून आहे ती काय कथा वगैरे आहे का? कादंबरी काव्य. कवीची कादंबरी आहे. त्याचा ते काव्य आहे. त्याचा मी सारांश पाठवीन तुम्हाला एक हा सुंदर आहे पाठवा ती मग कथा तेवढंच पाठवा. जसं मागे हा मग ते पाठवलं ना पाठवा. तसं. हा 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 चालेल हे मला दमयंतीचं पाठवलं तसं हे पाठवा कादंबरीचं. बरोबर म्हणजे ते चालेल वाचून आम्हाला बॅकग्राऊंड कळेल. हो हो अगदी. चला जय गुरु. चालेल. जय 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 गुरु. गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.